शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विधान परिषद निवडणुकीसाठी गेल्या 8 दिवसात 32 इच्छुकांनी 48 उमेदवारी अर्ज नेले आहेत। यांपैकी आतापर्यंत केवळ 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून आज सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। आज दुपारी 3 वाजेपर्यंत कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। दरम्यान भाजप महायुतीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी अंतिम झालेली आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण मैदानात उतरणार याबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे। महाराष्ट्रात पुढील काही तासात हवामानाचे मोठे संकट येण्याची शक्यता आहे। जून महिन्याची सुरुवात वादळी वाऱ्यासह पावसाने होणार आहे। हवामान खात्याने राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे। हवामान विभागाने राज्यातील 32 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, बारामती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। प्रेम संबंधातील कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 20,000 रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी निंबळक येथील 27 वर्षीय तरुणाने शनिवारी रात्री फिर्याद दिली आहे। विकास शिंदे उर्फ शनी बाबा व बल्ल्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा प्रकार शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास MIDCतील एका कंपनीमध्ये घडला असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास MIDCतील एका कंपनीत असलेल्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन केला। त्यावर फिर्यादीने त्या नंबरवर 2:14 फोन केला असता संबंधित व्यक्तीने स्वतःचे नाव बल्ल्या असे सांगितले होते। भिंगार परिसरातील मोमीन गल्ली ते नागरदवे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या काटवनात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकून 4 जुगारांना रंगेहात पकडले। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1,42,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे। महायुतीत ही जागा भाजपच्या तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध काँग्रेसचे करण ससाणे अशी थेट लढत जवळपास निश्चित मानली जात आहे। मात्र महायुतीत संभाव्य बंडखोरीमुळे निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विशेषतः प्रीती सत्यजित कदम आणि सचिन अरुण जगताप यांच्यासह अन्य कोणकोणते अर्ज दाखल होतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।